नीलिमा संजय अक्कलवार, खरांगणा इथे राहते मी साधारण एक 10 वर्षांपासून जैविक शेती करायला लागलेली आहे। कारण की 10 वर्षांच्या पूर्वी मला हा अनुभव आला की जी आपण रासायनिक शेती करतोय यांनी जमीन तर खराब होतच चाललेली आहे, पण माणसाचा आरोग्यावरही परिणाम होतोय। 10 वर्षांपूर्वी माझी आई पण कॅन्सरने गेली आणि त्यावेळी मला जाणवलं की नाही, हे बरोबर नाही आपल्यासाठी, आणि म्हणून मग मी जैविक शेतीकडे वळली। तर जैविक शेती तर करायला लागली, पण मला नेमकं कळत नव्हतं की आता इथे काय वापरायचं, आपण कसं करायचं। मला जेवढं माझं ज्ञान होतं आणि मला जे काही बाहेरून मिळतंय त्या याच्यावरती मी हे सुरू केलं। पण मागच्या वर्षी मी अशा एका संस्थेशी जुळल्या गेली आमच्या कलेक्टर सर कार्डिले सरांच्या मार्फत, की वाशिमला एरंडा आहे आणि तिथे जैविक शेतीमध्ये ज्या औषधं लागतात ती सगळी तिथे बनवल्या जातं। आणि मला हा उपक्रम खूप आवडला की आपल्याला जे लागेल ते आपल्या एरियात आपल्या पद्धतीने आपण बनवू शकू आणि चांगल्यात चांगलं आपल्याला वापरायला मिळेल। मी तिथे ट्रेनिंग घेऊन आली। गटामार्फत आम्ही एक 4-5 जण गेलो आणि ट्रेनिंग घेऊन आलो। ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर आम्हाला आमच्या जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला एक लॅब दिली आणि त्या योग्य आम्हाला पण ही लॅब देण्यात आली आर्वी तालुक्यामध्ये। आमच्याजवळ आम्हाला पाणी फाउंडेशन अंतर्गत 1 लाखाची रक्कम आम्हाला मिळालेली होती बक्षिसाच्या रूपाने। तो पैसा आम्ही याच्यामध्ये घातला आणि ही लॅब उभी करायला आम्हाला जिल्हा वार्षिक नियोजन समिती आत्मा यांच्याकडनं पण मदत झाली आणि आम्ही इथे या सगळ्या जैविक निविष्ठा आम्ही तयार करायला लागलो। यावर्षी आमचं उत्पन्न जे आहे हे सगळं जैविक निविष्ठेवरच आधारित आहे आणि मला सांगायला आनंद होईल की आमच्या उत्पन्नामध्ये भर झालेली आहे आणि खर्च खूप कमी झालेला आहे। आमच्या जमिनीची लेव्हल पण सुधारलेली आहे। मागच्या वर्षी चारकोल रोट म्हणून एक बुरशी आमच्याकडे वाढली होती की आम्हाला सोयाबीनचा एक दाणा पण झाला नाही, पण यावर्षी आम्हाला 8 ते 10 क्विंटलचा ॲव्हरेज आम्हाला सोयाबीनचा पडला। यावेळी पण बुरशी आली, पण त्याच्या आधीच आमचं बी म्हणजे सोयाबीन तयार झालेलं होतं, त्याच्याने आम्हाला तो एक फायदा झाला। कपाशीमध्ये आम्ही एक 5 ते 6 क्विंटलचं उत्पन्न घेत होतो, पण यावर्षी आम्हाला 8 क्विंटलचा ॲव्हरेज आजच पडलेला आहे। त्याच्याने सोयाबीनमध्ये पण चांगलं आहे, कपाशीतही चांगलं आहे। कपाशी, गहू आणि आज आम्ही चना पण आमचा जी मित्रबुरशी आम्ही ट्रायकोडर्मा वाढवतोय या मित्रबुरशीवरती सुरू आहे। आम्ही बीज प्रक्रियेसाठी पण आमचे प्रॉडक्ट वापरतो आहे आणि चांगला त्याचा रिझल्ट एकदम चांगला आहे। आम्ही इथे जे वापरतो आहे आमच्या लॅबमध्ये प्रयोगशाळा म्हणू आपण त्याला, तिथे आम्ही मित्रबुरशीची निर्मिती करतो। आम्ही तिथेच मदर कल्चर पण डेव्हलप केलेलं आहे आणि त्याच्यापासून आम्ही ही मित्रबुरशी वाढवतो आहे। ही मित्रबुरशी जमिनीमध्ये ज्या सगळ्या हानिकारक बुरशी आहे या सगळ्या बुरशांना संपवून टाकत आहे आणि चांगल्या बुरशा तिथे डेव्हलप होत आहे। नंतर आम्ही इथे बायोझाईन वापरतो आहे, नंतर जैविक खतं वापरतो आहे, तांदूळाचं, साबुदाण्याचं। यांनी ज्या जमिनी खूप कडक झालेल्या होत्या त्या जमिनी आता भुसभुशीत व्हायला लागलेल्या आहे। म्हणजे एका वर्षाच्या वापरामध्येच आम्हाला हे दिसायला लागलेलं आहे रिझल्ट। जे सगळं जमिनी आम्ही खारपड करून टाकलेल्या होत्या त्या जमिनीला पुन्हा जिवंत करायचं काम ही जैविक शेती करते आहे आणि भविष्यातील पिढीसाठी आपण काय वाचवू शकू हे आम्हाला आज इथे दिसायला लागलेलं आहे। उत्पन्नात वाढ होते, खर्च कमी होतोय आणि एक चांगलं आयुष्य जगायसाठी आम्हाला सुकर होत आहे। आमच्या इथे आम्ही खत बनवतो आहे, बायोझाईन बनवतो आहे, वेस्ट डिकम्पोजर बनवतो आहे की जे धसकट आहे पिकांचे उरलेले अवशेष त्याच्यापासून पण खत निर्मिती करतो आहे। आमच्याकडे देशी गाईचं शेण आहे, नंतर बैलांचं शेण आहे, गोमूत्र आहे, याच्यापासून पण आम्ही इथे स्लरी बनवतो की जेणेकरून त्या जमिनीमध्ये देऊन आणि पिकांना पण एक खत टॉनिक म्हणून त्याचा उपयोग होईल आणि जमिनीमध्ये ज्या हानिकारक अळ्या आहे, बुरशा आहे त्यांचा नाश होऊन जमिनीने चांगलं उत्पादन क्षमता आपली वाढवावी यासाठी आम्ही हे सगळे प्रयत्न करतो आहे। तसेच आम्ही कपाशीसाठी इथे ट्रायको कार्डची निर्मिती सुरू केलेली आहे, ज्याला आमच्या जिल्हाधिकारी साहेब आणि कृषी विद्यापीठ सेलसुरा यांच्या अंतर्गत आम्हाला हे ट्रेनिंग मिळालं आणि त्यांनी आम्हाला ही लॅब लावायला खूप मदत दिलेली आहे। ट्रायको कार्डची निर्मिती साधारण आम्ही बघतो की सप्टेंबर-ऑक्टोबर आला की कपाशीवरती गुलाबी बोंडाळीचा अटॅक होतो आणि पिकं सगळे निघून जातात, सगळं खराब कापूस मग आम्हाला मिळतो की जो वेचायचा खर्च पण आम्हाला परवडत नाही। पण यावर्षी आम्ही ट्रायको कार्डची निर्मिती केलेली आहे आणि त्याचा गटातल्या लोकांनी वापर पण सुरू केलेला आहे। यावर्षी आमच्या कपाशीवर सध्या तरी अजून गुलाबी बोंडाळीचा अटॅक नाही आहे, त्याच्याने आम्हाला कापसाचा पण ॲव्हरेज जो आहे तो 10 क्विंटल व्हावा अशी अपेक्षा आहे आम्हाला।
तसंच परिसरातील आम्ही जवळपास 100 शेतकरी आमच्या या जैविक शेतीसोबत जोडलेले आहे. त्यांना पण याच्यापासून फायदा मिळतो आहे आणि जो एकदा आम्हाला जुळला चाललेला आहे तो आमच्यापाशी डबल येतो आहे, कारण की त्याला कमी खर्चामध्ये आणि चांगला असं निविष्ठा सगळ्या इथे आमच्यापासून मिळत आहेत. भेसळ नाही आहे, कमी पैशामध्ये आहे आणि त्याला जसं हवं त्या पद्धतीचं त्याच्या जमिनीला काय आवश्यक आहे, त्याच्या पिकांना काय आवश्यक आहे असं सगळं समजावून घेऊन आम्ही त्याचं सोल्युशन आमच्यापाशी तयार करून देतो आहे. त्यामुळे शेतकरी पण समाधानी आहे आणि आम्हालाही समाधान आहे की चला आपण काहीतरी आपल्या मातीसाठी, आपल्या जमिनीसाठी करतो आहे की पुढे जाऊन भविष्यात आपण पाणी पण वाचवू शकू आणि आपली जमीनही वाचवू शकू. आमच्या लॅबमधले जे उत्पादन आहे ही सगळे आमचे अगदी ताजी असतात, म्हणजे खूप जुनी झालेली किंवा कंटॅमिनेशन झालेली अशी काहीच नाही. आमच्याजवळ सगळं ताजं तुमच्या समोर उपलब्ध आहे आणि अगदी कमी पैशांमध्ये. 2 एकराचा 2.5 एकराचा खर्च आमचा फक्त 500 रुपयांचा आहे आणि याच्या फवारणीने तुम्ही 2 ते 3 फवारणी सफिशियंट आहे. आणि तसंच तुम्हाला जर बनवायचं असेल तर आम्ही त्याचं पण ट्रेनिंग देऊ शकतो की तुम्ही तुमच्या इथे मल्टिप्लाय करा आणि तुम्ही वापरा, की जेणेकरून तुमची पण शेती तुम्हाला वाचवता आली पाहिजे. मी 30 वर्षांपासून जैविक शेती करते आणि आता 2 वर्षांपासून माझं हे पण बाकी प्रॉडक्ट वगैरे हे सुरू केलं. पण मी नवजीवन शेती या माध्यमाशी आता मी मागच्या वर्षी जोडल्या गेली. नवजीवन शेतीच्या माध्यमातून मला नवनवीन संकल्पना आणखी नव्याने माहिती झालेली आहे. कसं होतं की मला आधी असं माहिती होतं की शेती ही उघडी जर राहिली म्हणजे ऊन जास्त मिळालं तिला तर त्यातले सगळ्या बुरशा मरतात, त्यातल्या अळ्या मरतात आणि म्हणून आम्ही जास्त करून उन्हाळ्यामध्ये कुठलंच पीक घेत नव्हतो. पण ज्यावेळी मी नवजीवन शेतीच्या माध्यमाशी जुळल्या गेली त्यावेळी मला हे कळलं की जितकी जमीन झाकून राहील तितकी जमिनीची उपजाऊ क्षमता ही वाढायला लागतं. तसंच मला हे माहिती होतं पिवळे कार्ड, निळे कार्ड जे आपण चिकट सापळे म्हणतो हे आपल्याला लावायला पाहिजे. ते आम्ही लावतही होतो, पण मग नेमकं त्यांची वेळ कोणती आहे, केव्हा लावायला पाहिजे, प्रकाश सापळे कसे लावायला पाहिजे, त्याला जी ल्यूर मिळतं ती ल्यूर आम्हाला मिळत नव्हती. पण ती नवजीवनच्या मार्फत आम्हाला लवकर मिळायला लागली आणि आमचं अगदी वेळेमध्ये काम व्हायला लागलं. आधी कसं आम्हाला 1-1 महिना याची वाट बघावं लागत होती, पण नवजीवनच्या माध्यमातून आम्हाला ती उपलब्ध अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात झाली. कुठलं वापरल्याने आपल्या जमिनीची क्षमता वाढेल आहे, त्याच्याने हे रासायनिक खतं वापरून आपण जी जमीन सगळी म्हणजे तिची उगवण क्षमताच कमी करून टाकली. सगळे जमिनी या खराब होऊन गेलेल्या आहे. या जमिनींना आपण आज आता नवीन जीवन देतो आहे की तिची उपजाऊ क्षमता ही वाढायला पाहिजे आणि हे आम्हाला नवजीवनच्या मार्फत कळलेलं आहे. तसंच कापूस हा कुठलं त्याला खराब आहे आणि काय त्याला चालतं, जसं नैसर्गिक जो आहे काडी कचरा हा चालतो, पण मानवी जो कचरा आहे, केस आहे, नखं आहे, तसंच त्वचेचे काही भाग आहे, कपडे आहे, नॉयलॉनचे दोरे आहे, हे कापसाला चालत नाही. आम्हाला हे पण नवजीवनच्या मार्फत कळलं की कापूस कसा वेचायला पाहिजे, त्याचं स्टोरेज कसं करायला पाहिजे, हे आम्हाला नवजीवनच्या म्हणजे आम्ही जे करतो आहे त्याला आणखी ज्ञानातून आणखी प्रगत करायला पाहिजे हे आम्हाला नवजीवनच्या मार्फत कळलं आणि आम्ही या संस्थेशी जुळल्या गेलेलो. धन्यवाद. माझा फोन नंबर आहे 7588780833 आणि काहीही मदत लागेल शेतीशी निगडीत तर मी ती द्यायला केव्हाही तयार आहे. धन्यवाद.